नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल YouTube चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025-26 ची परीक्षेची तयारी जे कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट घेऊन या ठिकाणी करत आहे, अशा विद्यार्थी मित्रांसाठी हिस्ट्री ऑप्शनलचे प्रश्न कशा पद्धतीने लिहिले गेले पाहिजे, याची एक चर्चा करण्याच्या उद्देशानं आपण लिखाण सराव आपल्या YouTube सेशनच्या माध्यमातून करत आहोत. ज्या माध्यमातून आपण चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन हिस्ट्री ऑप्शनल मधले या ठिकाणी घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर कशा पद्धतीने देणं गरजेचं आहे, ते आपण इथे या ठिकाणी एक मार्गदर्शक कर्तृत्वावर आधारित एक महत्त्वाचं सेशन इथे या ठिकाणी करत आहोत. तर सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या सेशनला. आता लक्षात घ्या, एक प्रश्न आयोगाने इथं विचारला UPSC 2019च्या पेपर मधला आहे. हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकूण 150 शब्दांमध्ये या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्या प्रश्नाला एकूण 15 गुण या ठिकाणी आहे. आपल्याला माहितीच असेल, या ठिकाणी पेपर 1 आणि पेपर 2 जो ऑप्शनल पेपर या ठिकाणी आहे, त्यामध्ये एकूण 8 प्रश्न या ठिकाणी असतात. त्या 8 पैकी 5 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. जो वर्ग आहे, त्यामध्ये प्रत्येक प्रश्न जो आहे, तो 50-50 मार्कांना या ठिकाणी दिलेला असतो आणि या 50 मार्काच्या प्रश्नांमध्ये या ठिकाणी 2 प्रश्न हे या ठिकाणी 15-15 मार्काचे आणि एक प्रश्न हा 20 मार्काचा, असे 50 प्रश्नाचा एक प्रश्नांचा समूह आहे. तर त्या प्रश्नांच्या समूहाला तुम्हाला सॉल्व्ह करायचा. त्यातला एक प्रश्न आहे, जो 150 शब्दात तुम्हाला लिहायचा आहे आणि त्याला 15 गुण या ठिकाणी आहे. आता बघा, प्रश्न काय आहे तो आधी आपण वाचून घेऊ आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर आपण इथे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करूया. आता प्रश्न दिलेला आहे, अशोकानं धम्माचा उपयोग राजकीय विस्तारासाठी कसा केला हे स्पष्ट करा. पद्धतीचा प्रश्न आहे. आता जे कोण हिस्ट्री ऑप्शनल साठी या ठिकाणी तयारी करतात त्यांना माहिती असेल, की अशोक सिंहासनावर बसल्यानंतर त्यानं 10व्या वर्षी सिंहासनावर बसल्याच्या नंतर 10व्या वर्षी कलिंगचं युद्ध या ठिकाणी केलं आणि या कलिंग युद्धानंतर त्यानं युद्धनीतीचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार या ठिकाणी केला आणि संपूर्ण आयुष्य तो एक बौद्ध भिक्षूप्रमाणे या ठिकाणी जगलो. आता बघा, या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्ही आकर्षक पद्धतीने पण लिहू शकता, की कलिंग युद्धानंतर अशोक बौद्ध धर्माचा स्वीकार करतो आणि संपूर्ण भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार देखील या ठिकाणी करतो. अशोक हा अ, राजाच्या वेशातील एक बौद्ध भिक्षू होता. अशा पद्धतीचं तुम्ही या ठिकाणी प्रस्तावना देऊन मला तुम्ही या ठिकाणी त्या प्रश्नाला न्याय द्यायचा प्रयत्न या ठिकाणी करू शकता. तर प्रस्तावना थोडीशी आकर्षक स्वरूपात तुमच्या या ठिकाणी असलेली बरी असते, लक्षात घ्या. आता या पद्धतीचा प्रस्तावना दिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी या प्रश्नामध्ये काय-काय महत्त्वाचे मुद्दे लिहिणं गरजेचं आहे, त्यावर आता आपण चर्चा करूया. आता बघा, अशोकानं धर्माचा उपयोग राजकीय विस्तारासाठी कसा केला, असं इथे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा, पहिला तर तुमचा इथे पॉइंट या ठिकाणी आलाच पाहिजे, तो म्हणजे काय? अशोकानं बौद्ध धर्म जो आहे, तर त्या बौद्ध धर्माला राजाश्रय दिला. ठीक आहे ना? अशोकानं बौद्ध धर्माला काय दिला आहे, तर राजाश्रय जो आहे, तर तो राजाश्रय या ठिकाणी दिला. बौद्ध धर्माला राजाश्रय दिला. आता तुम्ही याच्यामध्ये काय म्हणू शकता? अशोकवन नावाच्या ग्रंथाच्या द्वारे माहिती अशी मिळते, की अशोकानं सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या अवशेषावर सुमारे भारतात 84,000 बौद्ध स्तूप निर्माण केले. त्याचबरोबर त्यानं अनेक बौद्ध भिक्षूंना भरीव मदत या ठिकाणी केली. बौद्ध स्तूपांची निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी या ठिकाणी आर्थिक मदत केली आणि याशिवाय बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यानं या ठिकाणी अनेक या ठिकाणी बौद्ध भिक्षू त्याने भारत आणि भारताच्या बाहेर पाठवले. खास करून त्याचा मुलगा महेंद्र आणि त्याचबरोबर मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी पाठवून त्या श्रीलंकेतील शासकांची त्यानं इथे या ठिकाणी एक प्रकारे मित्रत्वाचे संबंध स्थापित केल्याचं दिसून येतं. तर हा एक महत्वाचा मुद्दा, राजकीय विस्तारासाठी धर्माचा उपयोग कशा पद्धतीने केला. ठीक आहे ना, बौद्ध धर्माला राजाश्रय देऊन बौद्ध च्या प्रसारासाठी 84,000 स्तूपांची निर्मिती आणि धर्मप्रचारक जे आहे हे भारत आणि भारताच्या बाहेर त्यांनी पाठवले. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा काय, अशोकाचा धम्म, तर धम्म ही संकल्पना काय आहे ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. धम्म ही संकल्पना. तर बघा, अशोकानं धम्म ही संकल्पना आणून त्यानं सर्व धर्माच्या लोकांचा आदर करण्याची भूमिका त्यानं इथं मांडलेली आहे. अशोकाचा धम्म म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार नाहीये. तर अशोकाचा धम्म म्हणजे सहिष्णुतेचा प्रचार-प्रसार. अशोकाचा धम्म म्हणजे या ठिकाणी उदारतेचा, नैतिकतेचा आणि सदाचाराचा प्रचार-प्रसार.
तर या धम्म संकल्पनेअंतर्गत त्यानं या पद्धतीचे विचार मांडले आणि अशोकाचा धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यानं धम्म महामात्रा या पदाची नियुक्ती करून समाजात सदाचार व नैतिकतेचं जतन या ठिकाणी व्हावं, यासाठी त्यांनी विशेष भर या धम्म या संकल्पनेतून दिलेला आहे. या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. तिसरं महत्वाचं काय तर शिलालेख जे आहे, तर त्या शिलालेखांची निर्मिती. शिलालेख जो आहे, तर त्या शिलालेखांची निर्मिती. आता तुम्ही यामध्ये या ठिकाणी इथं म्हणू शकता, अशोकानं व्यापारी मार्गांवर आणि 4 गावांचा रस्ता 4 गावं जिथं एकत्र येतील अशा ठिकाणी त्यानं शिलालेख, अभिलेखांची निर्मिती या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. मग या शिलालेख, अभिलेखांच्या माध्यमातून अशोक समाजात सदाचार, नैतिकता रुजवण्यासंदर्भात आणि धर्माधर्मातील कलह समाप्त करण्यासंदर्भात आणि त्याचबरोबर लोकांमध्ये सुसंवाद साधावा या संदर्भात इथे या ठिकाणी उपदेश देताना आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळतो. तर हा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. याचबरोबर व्यापारी मार्ग जो आहे, तर त्या व्यापारी मार्ग जे आहे, तर त्या व्यापारी मार्गावर बौद्ध स्तूपांची निर्मिती तो इथे या ठिकाणी करताना दिसून येतं. अशोकानं जे काही विविध बौद्ध स्तूप निर्माण केले, ते व्यापारी मार्गावर खास करून उभारल्याचं दिसून येतं. तर व्यापारी मार्गावर या स्तूपाची निर्मिती केल्यामुळं बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या द्वारे झाला आणि हे व्यापारी एका देशातून दुसऱ्या देशात, एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जात असल्या कारणामुळं ऑटोमॅटिकली किंवा पाहायला भेटतं की बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार या ठिकाणी होतो आणि मग त्याचं या ठिकाणी शेजारील राष्ट्रांवर तो मोठा इफेक्ट देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला भेटतं. अजून काय महत्वाचा मुद्दा, तर परराष्ट्रीय धोरण लक्षात घ्या. परराष्ट्रीय धोरण जे होतं, तर त्या परराष्ट्रीय धोरणामध्ये धम्मनीतीचा वापर त्यानं इथे या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. अशोकानं परराष्ट्रीय धोरण जे ठरवत असताना शेजारी राष्ट्रांबरोबर युद्ध करण्याऐवजी त्यांच्यासोबत शांतता आणि सुसंवाद साधण्याचा प्रयत्न अशोक इथे या ठिकाणी करताना दिसून येतो. शांतता आणि सुसंवाद त्यांच्यामध्ये साधण्याचा प्रयत्न अशोक इथे या ठिकाणी करतो. त्यांच्यासोबत वैवाहिक संबंध स्थापित करण्याचा तो प्रयत्न इथे या ठिकाणी करतो. यामुळं होतं काय, तर यामुळे या ठिकाणी शेजारील राष्ट्र जे आहेत, हे अशोकाकडे या ठिकाणी एक सकारात्मक नजरेतून पाहतात, मित्रत्वाच्या नजरेतून पाहतात आणि शेजाळ शांत म्हणून देखील भारत या ठिकाणी सुरक्षित या ठिकाणी राहतंय आणि अशा प्रकारे राजकीय विस्तार तो इथे या ठिकाणी करताना दिसतो. परराष्ट्रीय धोरणामध्ये त्याच्या या ठिकाणी धम्मनीतीचा वापर त्याने इथे या ठिकाणी केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. 6वं महत्वाचं काय, तर धम्मविजयावर विशेष भर दिलेला आहे. धम्मविजय. तर अशोकानं काय केलं, तर धम्मविजयावर मुख्य भर या ठिकाणी दिला. आता धम्मविजयावर मुख्य भर म्हणजे काय? त्याचा कालखंड जर आपण बघितला, तर त्याचा कालखंड हा रक्तपाताचा कालखंड होता. तलवारीचा कालखंड या ठिकाणी होता. मात्र त्याने युद्धनीतीचा त्याग करून त्याने या ठिकाणी इथं धम्मविजयावर विशेष भर दिला. शांतता, सुसंवाद यांच्या माध्यमातून त्याने या ठिकाणी राज्य स्थापन करण्यावर विशेष भर इथे या ठिकाणी दिल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला मिळतं. हा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला यामध्ये ॲड करणं गरजेचं राहील. याचबरोबर आणखीन काय बरं, आणखीन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, की अशोक राजा जो या काळामध्ये या ठिकाणी राहिलेला आहे, तर तो या ठिकाणी या बौद्ध धर्मासोबतच अन्य धर्मीयांना देखील तो या ठिकाणी समानतेची वागणूक देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इथे या ठिकाणी आपण म्हणू शकतो सहिष्णुता जी आहे, सहिष्णुता आणि त्याचबरोबर उदारता. ठीक आहे ना? सहिष्णुता आणि त्याचबरोबर उदारता यांचा प्रचार प्रसार करताना दिसून येतो. अशोकानं जे पण शिलालेख कोरले, त्या शिलालेखांमध्ये त्यांनी सहिष्णुतेचा, उदारतेचा प्रचार प्रसार केला. सर्व धर्माच्या लोकांना समानतेची वागणूक या ठिकाणी द्या. ज्येष्ठांचा आदर करा, आई-वडिलांचा सन्मान करा. या प्रकारची शिकवण तो धम्मनीतीच्या माध्यमातून देताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतो. हा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथे या ठिकाणी द्यावा लागेल. यात अजून काय बरं, तर राज्य धोरण जे होतं, राज्य धोरण, तर त्या राज्य धोरणामध्ये धम्माचा वापर आहे. राज्य धोरणामध्ये धर्मनीतीचा वापर त्यानं केल्याचं दिसून येतं. बघा, राज्य धोरणामध्ये धर्मनीतीचा वापर म्हणजे काय? तर लक्षात घ्या, की अशोकाच्या राज्याच्या विरोधात जे पण लोक विद्रोह करत होते, त्यांचा विद्रोह शमवण्यासाठी त्यानं तलवार हातामध्ये घेतलेली नाहीये. तर त्यानं काय केलं, तर शांतता आणि सुसंवाद त्यांच्यासोबत साधण्याचा प्रयत्न केल्याचं एकंदरीत दिसतं. उदाहरणार्थ जर आपण बघितलं, तर अशोक राजा असताना
तक्षशिलेमध्ये विद्रोह झाला, तेव्हा अशोकानं त्याचा मुलगा कुणालला पाठवलं आणि रानटी टोळ्यांसोबत कुणालनं युद्ध न करता त्यांच्यासोबत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचं एकंदरीत दिसून येतं. या सगळ्या गोष्टींमुळं जे काही सीमारेषेवर विद्रोह करणारे लोक होते, ते अशोकाची अधीनता स्वीकारतात. अशोकाच्या राज्यात जे लोक होते, ते अशोकाची अधीनता इथे या ठिकाणी स्वीकारताना दिसून येतं. राज्य धोरणामध्ये त्यांनी उदारतेचं धोरण या ठिकाणी आणलं आणि एक 9वा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथं कल्याणकारी राज्य असा पण या ठिकाणी देऊ शकता. तर कल्याणकारी राज्य स्थापन करण्याची भूमिका त्यानं इथे या ठिकाणी घेतली. म्हणजेच त्यानं लोकांसाठी विविध प्रकारचे दवाखाने उभे केले, पूल निर्माण केले, त्याचबरोबर रस्ते निर्माण केले, रस्त्यांच्या दुतर्फा सराय आणि त्याचबरोबर या ठिकाणी वृक्षारोपण या ठिकाणी केलं. त्यामुळं लोकांना अ, या माध्यमातून अशोक हा आपला शासक आहे, या प्रकारची मान्यता सर्वसामान्य लोकांकडनं त्यांनी या ठिकाणी इथे मिळवून घेतलेली आहे, असं एकंदरीत दिसून येतं. तर या पद्धतीचे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहीत असताना मांडावं लागेल. त्यामध्ये अजून काही वेगळे एक्स्ट्रा मुद्दे तुमचे असतील तर ते तुम्ही मांडू शकता. परंतु या प्रश्नाला अशोकानं धम्माचा उपयोग करण्यासाठी राजकीय विस्तारासाठी कसा केला हे तुम्हाला इथे द्यायचं आहे. मग तुम्ही याच्यामध्ये अन्य धर्मियांमध्ये अजीविका संप्रदाय जे आहे, तर त्या अजीविका संप्रदायासाठी देखील त्यानं तिथे या ठिकाणी गुफा निर्माण केल्याचं दिसून येतं. मग लोमन ऋषीची जी गुफा आहे, हे त्याचं प्रतीक आहे. तर अजीविका संप्रदायासाठी देखील त्यांनी म्हणजे त्याच्या राज्यात जे काही अन्य संप्रदायाचे लोक होते, त्या अन्य संप्रदायाच्या लोकांचा पण तो आदर इथे या ठिकाणी करताना दिसून येतो. तर धर्माचा वापर तो अशा पद्धतीने करतो. परत एकदा मी रिपीट करून देतो बघा. प्रश्नाचं उत्तर लिहीत असताना अशोकाचं धम्म, अशोकाचा कलिंग युद्ध याचा उल्लेख आला पाहिजे प्रस्तावनेमध्ये. मग तुम्ही म्हणा अशोक सिंहासनावर बसण्याच्या 10व्या वर्षी कलिंग युद्ध करतो आणि कलिंग युद्धानंतर तो बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. बौद्ध धर्म आणि अशोकाचा धम्म याच्या माध्यमातून तो या ठिकाणी राजकीय विस्तार आपल्या राज्यात करताना दिसून येतो. ठीक आहे ना? मग त्याच्यामध्ये बौद्ध धर्माला राजाश्रय त्यांनी दिला. अनेक बौद्ध स्तूप निर्माण केले. बौद्ध भिक्षू किंवा बौद्ध प्रचारक देशाच्या बाहेर त्यांनी पाठवले. स्वतःचा मुलगा जो आहे आणि मुलगी संघमित्रा आणि महेंद्र यांना श्रीलंकेमध्ये पाठवलं आणि तिथं त्यानं या ठिकाणी आपलं राज्य जे आहे ते विस्तारित करण्याचा प्रयत्न केला. दुसरं धम्म संकल्पना. धम्म संकल्पना जी होती त्यामध्ये सहिष्णुतेचा, उदारतेचा, नैतिकतेचा, सदारतेचा प्रचार-प्रसार या ठिकाणी केला आणि एकूणच अशोक जो आहे त्या ठिकाणी भारतातील सर्वसामान्यांचा इथे या ठिकाणी नेता, शासक इथे या ठिकाणी धम्मनीतीच्या माध्यमातून बनतो. धम्म महामात्रांची नियुक्ती केली जाते आणि धम्मनीती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम महामात्रा करताना दिसून येतात. 150 शब्दात लिहायचं मग खूप जास्त लिहित नाही बसायचं. हे पॉइंट्स लिहिलेत बघा आपण 9-10 पॉइंट्स लिहिलेले आहेत. त्या 9-10 पॉइंटमध्ये 2-2 ओळी तुम्ही त्यामध्ये या ठिकाणी ॲड करायच्या फक्त. ठीक आहे ना? शिलालेखांची निर्मिती. अशोकानं शिलालेखांच्या द्वारे समाजात सदाचार, सहिष्णुतेचा स्थापन व्हावी यासाठी प्रयत्न केला. शिलालेख 4 गावं जिथे एकत्र येतात तिथं बांधले गेले किंवा व्यापारी मार्गांवर इथे या ठिकाणी शिलालेख आणले गेले. या पद्धतीचा मुद्दा. व्यापारी मार्गावर बौद्ध स्तूप त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार झाला आणि व्यापाऱ्यांच्या द्वारे बौद्ध धर्म भारताच्या बाहेर देखील प्रसारित झाला. परराष्ट्र धोरण म्हणजे शेजारी राष्ट्रांसोबत शांतता त्यात सुसंवादाच्या द्वारे वैवाहिक संबंधांच्या द्वारे त्यांच्यासोबत मित्रत्वाचे संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न केला. युद्धनीतीचा त्याग त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. धम्मविजय युद्ध करूनच विजय प्राप्त करण्याची संकल्पना त्यांनी मोडून काढली. सुसंवाद साधून शांतता स्थापित करून त्यांच्यावर विजय स्थापित करण्याची भूमिका अशोकाची इथे राहिली. मग तुम्ही उदाहरणासाठी मग कुणालचं उदाहरण देऊ शकता, जो तक्षशिलेमध्ये गेला होता विद्रोह मोडण्यासाठी. सहिष्णुतेचा, उदारतेचा प्रचार-प्रसार केला. अन्य धर्मियांसाठी देखील तो एक सहिष्णू शासक होता, उदार शासक होता. त्याचबरोबर अजीविका संप्रदाय जे आहे, त्या अजीविका संप्रदायासाठी त्यांनी अनेक गुफा देखील या ठिकाणी बांधल्या. राज्याचं धोरण हे धर्मनीतीवर आधारित ठेवलं. विद्रोह शमवण्यासाठी तलवारच्या बळावर त्यानं विद्रोह शमवले नाही. त्यांच्यासोबत सुसंवाद साधण्याचं काम इथे या ठिकाणी केलं. कल्याणकारी राज्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी राज्य आहे, या प्रकारची भावना त्यांनी लोकांमध्ये आणली. उदाहरणासाठी तुम्ही कल्याणकारी राज्यासंदर्भात तुम्ही मांडू शकता. धौली आणि जोगडा या भागामध्ये जे शिलालेख सापडले त्याच्या आधारावर काय माहिती मिळते, की अशोक राजा जो अशोक म्हणतो त्यामध्ये, की "सारी प्रजा ही माझी संतान आहे आणि मी एका पित्याप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करतो." या प्रकारच्या भूमिका तुम्हाला इथे या ठिकाणी मांडायच्या आहेत. तर काळजी घ्यायची 150 शब्दांमध्ये हे प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे ना? 15 मार्कांचा गुण आहे 15 मार्कांसाठी आहे. तर इथं थोडंसं 150 शब्दांची मर्यादा आहे. तर त्या मर्यादेमध्येच आपल्याला हे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी इथं लिहिणं गरजेचं राहील. तर ठीक आहे मित्रांनो, हे समजलं असेल तर आपण आता उद्याच्या सत्रामध्ये या ठिकाणी भेटूया.
लक्षात घ्या, ज्या पण कोणी विद्यार्थ्यांना हिस्ट्री ऑप्शनलसाठी या ठिकाणी बॅच जॉइन करायची असेल, त्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर येऊन त्यांनी हिस्ट्री ऑप्शनलची बॅच या ठिकाणी जरूर जॉइन करावी. ज्यांचा हिस्ट्री ऑप्शनल नाही त्यांना जीएसची बॅच करायची असेल, त्यांनी जीएसची पण बॅच आहे आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेची पण बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या सत्रामध्ये नवा मुद्दा घेऊन, नवा टॉपिक घेऊन. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.